मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल येथील पीएम श्री रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वहाळ येथे आयोजित शाळा प्रवेशोत्सव 2026 कार्यक्रमास प्रमुख उपस्थित होते। यावेळी नव्याने उभारण्यात आलेल्या आयडियल सेंटरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन देखील करण्यात आले। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे वेळापत्रक निश्चित। अधिवेशन 22 जून पासून ते 10 जुलै पर्यंत मुंबईत सुरू राहणार आहे। विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। मुंबईकरांच्या विविध समस्या, अडचणी व इतर समस्यांचे गांभीर्याने लक्ष देत योग्य ती कार्यवाही व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार पालक प्रवास हा उपक्रम सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते राबविण्यात येत आहे। आज ईशान्य मुंबई जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी निवेदने स्वीकारली। पंढरपूर येथे शेतकरी कर्जमाफीच्या GR मध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले रोहित पवार यांचे आंदोलन काल तात्पुरते स्थगित करण्यात आले। मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलन स्थळी भेट देत रोहित पवार यांच्याशी चर्चा केली। भीमाशंकर मंदिर 5 महिन्यांनंतर पुन्हा भाविकांसाठी खुले झाले आहे। आवश्यक दुरुस्ती आणि सुरक्षेच्या कामांमुळे मंदिर बंद ठेवण्यात आले होते। मात्र आता भीमाशंकर मंदिर 5 महिन्यांनंतर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे। आता भाविकांना नियमित दर्शन घेता येणार असल्याची आनंदाची बातमी समोर येत आहे। शाळा सुरू झाल्याचे प्रवेशोत्सव कसले साजरे करताय? शाळा सुरू होऊनही अद्याप राज्यातील सर्व मनपा आणि सरकारी शाळेत विद्यार्थ्यांना नवीन गणवेश, वह्या, पुस्तके, बूट इत्यादी शालेय साहित्य मिळाले नाही। गजानन काळे यांची घणाघाती टीका। भाजप सरकारच्या काळात ओबीसींच्या नावाने राजकारण भरपूर झालं। ओबीसी समाज आता केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणारा राहिलेला नाही। ओबीसींची मतं हवीत, पण ओबीसींचे हक्क नकोत का? विजय वडेट्टीवार यांचा सवाल। महाराष्ट्रातील नेत्यांचा पैशांचा ओघ दिल्लीत जास्त गेला। पश्चिम बंगालमध्ये तुलनेत गरीब राजकारणी असल्यामुळे, तेथील कोणी एकनाथ शिंदे नसल्यामुळे, तिथे समृद्धी महामार्ग निर्माण झाला नसल्यामुळे ते त्या पद्धतीने दिल्लीत पैशाचा ओघ वाहू शकले नाही। खासदार संजय राऊत यांची घणाघाती टीका। मोठी बातमी समोर येत आहे। CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांना मारहाण। कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांना जयपूरमध्ये आंदोलन करताना मारहाण झाल्याची घटना घडली आहे। तीच पद्धत, तीच स्टाईल। भाजप निवडणुकीच्या मार्गाने, विशेषतः निष्पक्ष आणि संसदीय लोकशाही मार्गाने या देशाची सत्ता हस्तगत करू शकत नाही। म्हणूनच ही फोडाफोडी करावी लागते। सुषमा अंधारे यांची सरकारवर जोरदार टीका।